आजचा हा व्हिडिओ अकाउंटंट लोकांसाठी वेळ वाचवण्यासाठी खूपच उपयोगी पडणार आहे. अकाउंटंट लोक किंवा नॉर्मल जे एक्सेल मध्ये काम करतात, एक्सेल युजर जे आहेत, ते जास्तीत जास्त हा डेटा ह्या शॉर्टकट कीचा उपयोग करून आपला वेळ वाचवू शकतात. आपण आज 3 शॉर्टकट की शिकणार आहोत, ज्या मेनली यूज होतात अकाउंट्स फील्ड मध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये. आपल्याकडे हा काही डेटा आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला कॉमाची एक शॉर्टकट की सांगणार आहे, इन्क्रीज डेसिमल आणि डिक्रीज डेसिमल. पण माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशाच बऱ्याच शॉर्टकट संबंधी काही माहिती सांगणार आहे. तर हा इथे आता मी पहिला सांगते आहे कॉमा बद्दल. हा डेटा आहे, ह्याच्यामध्ये मी हा सिलेक्ट करून घेणार आहे. परत तुम्ही हा डेटा कसा सिलेक्ट करता पाऊस नाही का? जर 10,000 रोज असतील तर तुम्ही सिलेक्ट करायला किती वेळ लावणार? 1 ते 2 सेकंद आरामात लागतात. तसे न करता आपल्याला काय करायचंय, हा डेटा सिलेक्ट करण्यासाठी एक शॉर्टकट की वापरायची आहे आणि ती शॉर्टकट की आहे कंट्रोल ए. कंट्रोल ए मी प्रेस केला आहे आणि हा डेटा सिलेक्ट झाला आहे. आता मी सिलेक्ट करणार आहे Alt+H+K कॉमा. कॉमासाठी ही शॉर्टकट की आहे. बघा Alt+H+K. इथे कॉमा सुद्धा आलेला आहे आणि इथे डेसिमल ही वाढलेला. आता आपण सेकंड शॉर्टकट की कडे जाऊया, इन्क्रीज डेसिमल. इथे काही डेसिमल नाही दिलेले, आपल्याला हे डेसिमल इन्क्रीज करायचे आहे. त्यासाठी शॉर्टकट की आहे Alt+H+0. तर आपण हा डेटा सिलेक्ट करणार आहोत. कसा डेटा सिलेक्ट करणार आहोत, जे तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे मी. माऊसने डेटा सिलेक्ट नाही करायचा, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. तर डेटा सिलेक्ट करायचा शॉर्टकट कीने आणि ती शॉर्टकट की आहे कंट्रोल ए. बरोबर. आता आपण Alt+H+0 प्रेस करत आहोत. 1 डेसिमल वाढलेला आहे, पण तुम्ही इथे एक लक्षात घेतलं का, इथे कॉमा नाही आलाय. ज्यावेळी आपण Alt+H+K केलं होतं त्यावेळी इथे कॉमा सुद्धा आला होता आणि 2 डेसिमलही वाढली होती. तर जर तुम्हाला खूपच वेळ वाचवायचा आहे, Alt+H+K हे वापरू शकता. फक्त तुम्हाला डेसिमलच वाढवायचे आहेत तर तुम्ही 1 डेसिमल Alt+H+0 ने वाढवू शकता. मी आता इथे अजून 1 डेसिमल वाढवत आहे. अशा प्रकारे 2 डेसिमल वाढलेले आहेत, पण इथे कॉमा आलेला नाही आहे. आता आपण डिक्रीज डेसिमल करूया. मी आधी हे इन्क्रीज डेसिमल करून घेते. हे मी Alt+H+K वापरून करते, कारण मला इथे 2 डेसिमल इन्क्रीज करून पाहिजे एकाच वन टाइम मध्ये. तर मी पहिला डेटा सिलेक्ट करते आहे. डेटा सिलेक्ट करण्यासाठी काय शॉर्टकट की आहे सांगा बरं? बरोबर, कंट्रोल ए. कंट्रोल ए ने डेटा सिलेक्ट केला. आता मी करते Alt+H+K. Alt+H+K केल्यावर 2 डेसिमल प्लेस पर्यंत वाढलेला आहे. आता मी इथे करणार आहे Alt+H+9. बघा 1 डेसिमल इथे कमी झालेला आहे. परत आपण Alt+H+9 करतो आहोत. दोन्ही डेसिमल कमी झालेले आहेत. आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते काही माझ्याकडे शॉर्टकट की आहेत, तर त्या कुठे मिळतील? तर मी बरेचसे शॉर्टकट कीजचे व्हिडिओ शॉर्ट्स टाकलेले आहेत, युट्यूब शॉर्ट्स टाकलेले आहेत. माझ्या व्हिडिओला ज्यावेळी एक्सेल शिक्षण _7 या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळी तुम्हाला हे शॉर्ट्स नक्कीच पाहायला मिळतील. तर माझे शॉर्ट्स पहा आणि माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ मधून काही नॉलेज मिळालं असं वाटत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.